मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेत आणि स्नोफॉल सुरू आहे. बघू शकता सगळीकडे स्नो पडलाय. मित्रांनो, सुप्रभात. सध्या आपण कुलाला कॅम्प साईटला आहोत आणि छानपैकी आता सूर्योदय झालेला आहे. सूर्योदयाचं हे सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय. समोर आपल्याला द्रोणागिरी दिसतोय. हा द्रोणागिरी आहे. त्याच्याच बाजूला सूर्य वरती आलाय. सुप्रभात दोस्तो. सकाळचे 9:15 वाजले आणि आज 1 एप्रिल. आमचा जो प्रवास चालू आहे तो कुवारी पास याच्या दिशेने आणि आमचं मुक्कामाचं ठिकाण या ठिकाणी होतं. आता सकाळचा छानपैकी नाश्ता झाला आहे. त्याच्यात नाश्ता होता पोहा आणि दलिया. म्हणजे आपल्याकडचे पोहे आणि दलिया. दलिया हे स्वीटचा एक प्रकार आहे इकडे उत्तरेकडे असणारा. सगळ्यांची आवरावरी चालू आहे आणि साधारणपणे 3-3.5 किलोमीटरचं एका बाजूचं अंतर आहे. ते केल्यानंतर तो कुवारी पास आपण पाहणार आहोत आणि पुन्हा या ठिकाणी दुपारी येणार आहोत. त्यासाठी सज्ज होऊन आमची सगळी टीम निघालेली आहे आणि आजूबाजूच्या मंडळींची आवरावरी चालू आहे. तर निघूया. कितने लोग हैं? 22 पीपल का है. अरे आ जाओ भाई, जल्दी आ जाओ. 9 बजे निकल रहे हैं तो हमारा सबमिट टाइम है 11 बजे. 11 बजे हमें सब वहाँ पे कुवारी पास के सबमिट पे सारा फोटो शूट से लेके सब चीज़ वहाँ पे कंप्लीट करके 11 बजे हमें डाउन आना है यहाँ पे, क्योंकि हमारा हॉट लंच होगा यहाँ पे. ठीक है, वो 1 बजे है, क्योंकि 1-5 मिनट भी देर होगी तो फिर सुनाते हैं वो, तो उसको ये कितना अंतर है और कितना टाइम लगेगा? बस यहाँ पे लगेगा 2.5 आवर, ज़्यादा नहीं लगेगा अगर आप एक पेस के साथ चलो. और क्या क्या देखेंगे? आप देखोगे अब यहाँ से देखोगे नीलकंठ हो गया, चौखंबा हो गया, नंदा देवी यहाँ से भी नहीं दिखेगा. पांगड़ चूल्हा दिखेगा यहाँ से, एक प्रॉपर पीक दिख जाएगी. वहाँ से दिखेगा पर थोड़ा ही दिखता है. अच्छा, पांगड़ चूल्हे के लिए आपको या तो ताली जाना पड़ेगा या तो ओली. हाँ, वहीं से दिखते हैं प्रॉपर नंदा देवी. ठीक है, तो आप 12 लोग चलना शुरू करो, मैं 10 लोगों को लेके आता हूँ. ठीक है, बस आप इस वाले रास्ते पे चलो, वहाँ से ट्रेल दिख जाएगी आपको. मैं आ जाऊंगा उससे पहले तो पर. ठीक है, अरे नहीं गुम. मित्रांनो, 1 तास झालाय चालतोय आणि हा संपूर्ण बर्फाने आच्छादलेला हा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसतोय. यातून मार्ग काढत आपला कुवारी पास ट्रेक सुरू आहे. खाली बघू शकता बर्फ वितळल्यावर हे जे पाणी दिसतंय याने पाणी खाली जाते आणि हा सुंदर असा नजारा. सरजी तिकडे बर्फ काय माहोल आहे अप्रतिम. शूज मस्तपैकी सूर्यावरती आलाय, बर्फाचं पाणी होतंय, चढतोय, घामही येतोय, थंडी पण वाजते. सगळं असं मिश्र अनुभूती आहे. मित्रांनो, सह्याद्रीमध्ये आणि हिमालयामध्ये एक फरक आहे. तिथे ऊन असते, इथे पण ऊन आहे. उन्हाची तीव्रता सह्याद्रीच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे चालताना सुद्धा थंड हवा
तुम्हाला लागते. मित्रांनो, समोर आपण आता वरती आलो आहे. आपली काही गँग वरती येते आणि हा इथून दिसणारा 360 डिग्रीमध्ये दिसणारा सुंदर असा नजारा या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता. संपूर्ण बर्फाने आच्छादलेले हे हिमशिखर अगदी आल्हाददायक असे वाटत आहेत. तुम्ही बघू शकता हा सुंदर असा नजारा. समोर पण सुंदर अशा हिमशिखरांच्या रांगा आहेत. काल आपण बघितलेले पार्वती वगैरे शिखरे, ब्रह्म, कमळ. हा इथला सेंटर पॉईंट आहे आणि हे वरती जो रूट जात आहे तर तो पांगरचुला जात आहे आणि इथूनच माझ्या समोर जे ट्रेल दिसतोय जिथून काही लोक चाललेत तो कुवारी पासकडे जात आहे. दोस्तो, पांगरचुला आणि कुवारी पास या दोन्ही ट्रेकच्या दरम्यान हा एक कॉमन पॉईंट आहे. याला झेंडी टॉप असं म्हणतात. साधारणपणे 12,000 फूट उंचीचा हा जो आहे हा टॉप आहे किंवा हे ठिकाण आपण म्हणू शकतो. इथे येऊन जर आपण विश्रांती घेतली आणि जर तुम्ही पाहिलं पुढे की एक रस्ता जातो उजवीकडे, तर जो उजवीकडे जी काही लोक दिसत आहेत दूरवरती, तर ती लोक जात आहेत कुवारी पासच्या त्या मार्गावरती. तो आपण समोर पाहू शकतो, बर्फाच्छादित आहे. आणि त्याचाच अजून एक टॉप समोर पण काही लोक जर उंचावर दिसत आहेत ना, 13,500 फूट उंचीचा तो टॉप आहे तिथपर्यंत. आणि तिथूनच पुढे एक रस्ता जातो, जो पुढचा मधला जो आहे डोंगर तो आहे पांगरचुलाचा. तर तिकडे तोही एक ट्रेकचाच एक भाग आहे जो उद्या आमची टीम करणार आहे. तर एकूणच या सगळ्या ठिकाणावर बर्फाच्छादित डोंगर रांगा तर दिसत आहेत, परंतु समोर दिसणारा द्रोणागिरी हा आपलं लक्ष वेधून घेतो. शिवाय आजूबाजूला काही प्रमाणात उघड्या असणाऱ्या डोंगर रांगा आहेत, परंतु पाठीमागच्या सगळ्या डोंगर रांगा ज्या अतिशय सुस्पष्टपणे दिसत आहेत त्या मात्र पूर्णपणे बर्फाच्छादित आहे. आणि त्याच्यावरती दिसणारं निळं आकाश अतिशय अप्रतिम आहे. मध्ये मात्र ढगांचे काळे पांढरे मोठे मोठे पुंजके आपल्याला पाहता येत आहेत. चलो. कुवारी पासच्या अगदी जवळ आलो आहे आणि हे इथले गाईड आहेत. तर भैया क्या है ये? आइसेक्स है जो रास्ते में सेफ्टी के लिए काम करता है. जहाँ पे आइस जमा हो, रास्ता बनाना हो या आइस में जाना हो, उस चीज़ के लिए सपोर्ट करता है ये चीज़. ओके, इससे निकालते हैं आप और रास्ता बनाते हैं. हाँ. ओके, ये अभी कुवारी पास नज़दीक है. कुवारी पास ये वाला है ना पीछे, टॉप पे वो झंडी दिख रही हो. ठीक है, ओके, शुक्रिया. अगदीच कुवारी पासच्या जवळ आलो आहे आणि हे सुंदर असं दृश्य. आपल्याला तिथे जायचं. मित्रांनो, फायनली कुवारी पासच्या समिट पॉईंटला आपण येऊन पोचलो आहे. तिथून दिसणारा हा नजारा. आता आपण आहोत ते कुवारी पासच्या समिट पॉईंटवर आणि इथून दिसणारा हा संपूर्ण बर्फाने आच्छादलेला डोंगररांग आपल्याला या ठिकाणी दिसते. तर त्यात सर्वात पहिले जो दिसतोय ते आपले सोबत गाईड आहे पियांशू, ते सांगतात. कुठला आहे पहिला?
पहले बुग्याल कोटी, ये बुग्याल कोटी आहे. हाँ फिर वो ऋषि कोट पीछे, अ, जो पीछे वो नुकीली है बहुत पीछे, ओके. हाँ ऋषि कोट. द्रोणागिरी, सामने जो बड़ा दिख रहा है वो द्रोणागिरी. हाँ उसके पीछे वो कालंका है जो पीछे है, हाँ जो बीच वाली उसमें से पीछे को आई है, चिड़िया जैसी दिख रही है जो, हाँ बीच वाली वो हाँ वो वाली. वो है कालंका. हाँ. फिर ये है त्रिशूली जो लेफ्ट साइड में है, नीचे की तरफ, द्रोणागिरी के लेफ्ट साइड में. नीचे को. हाँ त्रिशूली. फिर है गरुड़, गरुड़ा. और फिर है लंपक वन, ये लंपक वन. और फिर है लंपक टू, लंपक टू. और फिर उसके पीछे जो वाली वाइट वाली है वो कुंती बना है. कुंती बना रही एक जो दिख रही हो. हाँ फिर ये सोन घाघरी हुई. ये पूरा सोनगढ़. हाँ फिर ये बादल के पीछे ब्रह्मल है. हाँ वो ब्रह्मल. हाँ और फिर गौरी, हाँ वो हाथी, सुबह जो देखा था गौरी, पार्वती, हाथी, हाँ. पार्वती. और उसके बाद वहाँ पे विधान दिखता है, नीलगिरी दिखता है, देवबन हुआ, माना मंदिर, कामेट, नर पर्वत, और आपका एरवा टावर हुआ, एवलांच पीक हुई, नीलकंठ हुआ, सोना शंकर हुआ, चौखंबा हुआ, केदारनाथ मेन एंड डोम, और गंगोत्री 1 and 2, और कमदीर. बस इतना ही दिखता है यार. इधर ऊपर. हाँ इधर पीछे तो फिर पांगुरचूला ही है पूरा. फिर इससे पीछे घाटी है बस वैली टाइप की. वो हाँ, नंदा पीक देवी है. किधर है? नंदा देवी इस साइड है पूरा, कौन से साइड? इस साइड. वो द्रोणागिरी के पीछे साइड. हाँ नहीं द्रोणागिरी नहीं, ये बुग्याल कोटी के पीछे. ये हाँ ये बुग्याल कोटी के पीछे. पीछे है नंदा देवी. कुछ दिखता है इधर से? यहाँ से नहीं, पांगरचूला से दिखता है थोड़ा. ओके. हाँ मित्रांनो हा जो आहे हा रूटने आपण वरती समिटकडे आलेलो आहोत. मित्रांनो आत्ताच आपण देवभूमी उत्तराखंडमधील प्रसिद्ध असलेला कुवारी पास ते समिट केला आहे आणि आता आपण परतीच्या मार्गावर निघालो. खरं तर सुंदर असं बर्फाने आच्छादलेलं हे सगळ्या हिमपर्वतरांगा अतिशय सुंदर अशा दिसतात आणि ह्या सुंदर अशा माहोलमध्ये आता दुपारचे 12 वाजले. आता आपण परतीच्या मार्गाने निघालो आहे. खरं तर बर्फ आता थोडा थोडा वितळायला सुरुवात झाली आणि आपण आता ह्याच वाटेने आलेल्या वाटेने खाली जाणार आहोत. आपला जो कालचा मुक्काम होता कुलारा कॅम्प साईट त्या ठिकाणी मुक्काम करणार आहोत. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला आपला इथला अजून एक प्रसिद्ध टेक असलेला पांगरचूला तो करायचा आहे. तो सुद्धा आपण करणार आहोत. आज 1 एप्रिल आहे. 1 एप्रिलला सुंदर असं आज वातावरण आहे. चला खाली जाऊया आता कुलारा कॅम्प साईटला. मित्रांनो उतरताना बर्फ वितळा आहे आणि आपल्या सह्याद्रीसाठी निसर्डी अशी वाट झाली. ह्या वाटेतून मार्ग काढत आम्ही खाली चाललेलो आहे. बर्फ वितळल्यानंतर हे असं पाणी खाली जात आहे आणि स्लिपरी झालं आहे सगळं. त्यामुळे थोडं बर्फातून चालल्यावर जरा सेफ चालता येते. इसका नाम है पुरुषोत्तम दास. इसका रुक रे भाई फोटो लेने दे जरा. भाई को जरा दे. हाँ इसका नाम है पुरुषोत्तम दास खान. खान ले ली मैंने इसकी तरह. खतरनाक बनाया. चश्मा वहीं छोड़ दिया तूने. चश्मा. अरे हाँ अरे उसको ही छोड़ दिया क्या चष्मा. मित्रांनो आता कुवारी पास करून आपण खाली पुन्हा एकदा कुलारा कॅम्प साईटला स्टेसाठी आलोय आणि राजेश सरांनी छानपैकी आता -2 किंवा -5 पर्यंत टेम्परेचर आहे. थंडी बऱ्यापैकी आहे आणि याच्यामध्ये मस्तपैकी त्यांनी सूपचं नियोजन केलंय. मंचाव सूप. आता आम्ही मंचाव सूपचा आस्वाद घेणार आहोत. बघू शकता. ते पण दाखवा आता. मिठा का काळ काय मीठ नेमकं त्याच्या खाली. ब्युटेन गॅस आहे. सगळं साहित्य घेऊन राजेश सर रेडी असतात नेहमी. त्यांची बॅग जर बघितली एकदम सिस्टमॅटिक भरलेली असते. अलिबाबाची गुहा असते. हां काय पण सापडू शकते त्याच्यात. आमच्यातले 4 मेंबर आज कामानिमित्त खाली गेलेत
आम्ही 5च मेंबर इथं शिल्लक राहिले. त्यापैकी राजेश सर आहे, सुभाष दादा आहेत, नमस्कार. विजय टिट्टू दादा आहेत, श्रीकांत दादा आहेत इकडे आणि स्वतः उग सम्राट माननीय श्रीमान. हे झाल्यानंतर जेवण करून मस्त झोपणार आहोत आणि पुन्हा एकदा रात्री पांगरजोलासाठी निघणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून.